ठीक आहे. तर MA योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील प्रथम विषय असणारा पहिला पेपर असणारा जो आहे त्याचं नाव आहे भारतीय दर्शनाची प्राथमिक तत्वे किंवा भारतीय दर्शनाची, दर्शन शब्द कशासाठी आलेला आहे? तत्वज्ञान. तत्वज्ञानासाठी आलेला आहे. दर्शन म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजेच दर्शन. तर आपण आता दर्शन शब्द इथं घेतलेला आहे. अगोदर मी तत्व, ज्ञान, ज्ञान अगोदर नंतर तत्व आणि तत्व अधिक ज्ञान अशा आणि सांगितलेलं आहे. तर आपल्याला आता इथं मी काय म्हणलंय? भारतीय दर्शनाची, तत्वज्ञानाची म्हणलो घेऊ अगोदर आणि आता दर्शनाची म्हणायला लागलो. असं कसं जमतंय असं म्हणतील काही जण. तर ते समजवण्यासाठी आता दर्शन शब्दाची व्याख्या करतो. सर्व जणांना आवाज येतोय? लक्षपूर्वक ऐका. येतोय सर. तर दर्शन शब्दाची व्याख्या काय आहे? दर्शन काय आहे? दर्शन शब्दाचं व्यवहारी अर्थ काय आहे? तत्वज्ञान. नाही नाही, व्यवहारी व्यवहारी व्यवहारामध्ये पाहणे. जे दर्शन, हा बघणे, पाहणे. बघणे, बघणे, पाहणे, बघणे, हा दिसणे. आणखी इंट्रोडक्शन, बरं ठीक आहे. हा इंट्रोडक्शन. आणखी नमस्कार घालणे नाही का हो? देवदर्शन, देवदर्शन. हा दर्शन अशा अर्थाने पण दर्शन वापरतो. त्यामुळे खूप जण, काही विद्यार्थ्यांना तर असं वाटत होतं दरवर्षी पाहत असताना, दर्शन म्हणजे नमस्काराचं तत्व आहे काय ह्याच्यात, नमस्कार कसा करावा हे शिकवलं का, असं सुद्धा खूप जणांना वाटत होतं. म्हणजे दर्शन शब्दाचा एवढाही अर्थ माहिती नसतो. कारण माहिती होणं शक्य नाही, कारण आपण आपापल्या व्यवहारामध्ये आहोत, आपण थोडेच दार्शनिक आहोत, त्यामुळे कदाचित कळतही नसेल. परंतु आता दर्शन शब्दाचा अर्थ आपण घेऊयात. द्रु, बर का, द्रु धातूपासून दर्शन शब्द झाला. किंवा उत्तर भारतीय द्रुला काय द्री म्हणतात. अशा प्रकारचं द्रु धातूपासून आहे. म्हणजे हा धातू काय सांगतो? दृष्टी. आणखी परत दृष्टी. दर्शन कशाद्वारे घेतलं जातं? दृष्टीने, डोळ्याने. दृष्टीद्वारे होतं. हा. पाहण्याची क्रिया कशाद्वारे होते? डोळ्याद्वारे. डोळ्याद्वारे होते. पाहणे हे क्रिया आहे बरं का. दर्शन हे होण्याची क्रिया आहे, दर्शन क्रिया आहे, पाहणे क्रिया आहे. परंतु ती क्रिया करण्यासाठी सहाय्यभूत माध्यम काय आहे? करण काय आहे त्यासाठीच? डोळे. डोळ्याद्वारे पाहणे अशा अर्थानं. तर दर्शन म्हणजे काय? तर दृश्य, जे दृश्य आहे ते दाखवण्याचं जे काम करतं, जे दाखवण्याचं कार्य करतं त्याचं नाव आहे दर्शन. तर व्यवहारातील विषय दाखवण्याचं कार्य कोण करतं? डोळा करतो, नेत्र करतात, नयन करतात. तसंच आपल्याला कशाचा अभ्यास करायचंय? अंतिम तत्वाचा. अंतिम तत्वाचा म्हणण्यापेक्षा प्रारंभिक तत्वाचा, सृष्टीच्या आदी अंती असणाऱ्या. आपण उदाहरण घेतलं तत्व शब्दाचा अर्थ: सोनं, माती, धागा, कापूस हा विषय घेतला, हे तत्व मानले आपण. आणि यापासून तयार झालेले घटक हे काय आहेत? ते काय आहेत? तर ते उपादान आणि उपादेय, म्हणजे ते काय घटक आहेत, परंतु त्याचं करण, कारण आणि कार्य या अर्थाने पाहिलं आपण. कारण कशाला म्हणायचं? जे मूळ आहे त्याचं नाव कारण आहे, आणि कारणापासून जे उत्पन्न होतं त्याचं नाव आहे कार्य. त्याला म्हणायचं कारणता सिद्धांत. असा कारणता सिद्धांत सांख्य आणि योग दर्शनाचाही एक आहे. कुणाला माहितीये का त्याबाबत? योग दर्शनाचा कारणता सिद्धांत कुणाला माहिती आहे? सांख्य आणि योगाचा एकच आहे. सत्कार्यवाद. सत्कार्यवाद मी म्हणलो होतो बघा, श्लोकही सांगितला होता. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. कारणामध्ये कार्य विद्यमान असतं, तिळामध्ये तेल विद्यमान असतं, दुधामध्ये तूप विद्यमानच असतं. फक्त घुसळण करून, घर्षण करून त्यातून तेल काढलं जातं प्रक्रियेद्वारे. परंतु प्रक्रियेद्वारे तेल काढलं म्हणजे अगोदर तेल तिळामध्ये नव्हतं का? होतं. परंतु कसं होतं ते?
दृश्य नव्हतं, दृश्य झाले नव्हतं, अदृश्य होतं. तर अशा प्रकारचं प्रकट आणि अप्रकट, एक प्रकट झालं आणि एक अप्रकट आहे परंतु आहे. तसंच प्रलयाच्या काळाला हे तत्व कसे असतात, मूळ कारणामध्ये स्थिर असतात. बरं का. आपला जीवात्मा कुठे असतो, मूळ कारणामध्ये विद्यमान असतो. आणि म्हणजे तदा दृष्टुः स्वरूपे अवस्थानम, स्वरूपे अवस्थानम, त्या स्वरूपामध्ये अवस्थित असतो, मूळ कारणामध्ये लीन झालेला असतो. परंतु कारणामध्ये लीन नसतो त्यावेळेस तो सृष्टी प्रक्रिया होते. तर मग ते इतरत्र होत होत ती सृष्टी प्रक्रिया होते. म्हणजे दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये असतो. तर हे झाला विषय. तर आपण दर्शन शब्दाचा अर्थ पाहत होतो. तर ज्यामुळे आपल्याला दिसण्याचं माध्यम जे आहे त्याचं नाव दर्शन आहे. तर ही दर्शन कशा स्वरूपात आहेत, मग आस्तिक नास्तिक स्वरूपाची आहेत. आणि याच दर्शनाला आपण काय म्हणतो, तत्वज्ञान. तर इथं भारतीय तत्वज्ञानाची प्राथमिक तत्वे किंवा भारतीय दर्शनाची किंवा भारतीय तत्वज्ञानाची मूलभूत तत्वे असा शब्दाद्वारे मी शिकवलं होतं. परंतु आता ते बनवून घ्या म्हणलं होतं बालाजी सरांना, त्यांनी असं बनवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता असं बदलून सांगावं लागलं आता. ठीक आहे. तर आता मी पूर्वी जसं बोललो त्याचप्रमाणे आता या वाक्यामध्ये महत्वाचं पद काय आहे, तर ज्ञान आहे. तर मग ज्ञान कसं होतं, ज्ञानाची माध्यमं काय आहेत, तर ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान होतं. ठीक आहे. मग कोणकोणतं ज्ञान होतं, स्पर्शाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, शब्दाचं ज्ञान म्हणजे आवाजाचं ज्ञान, रस म्हणजे चवीचं ज्ञान, इत्यादी अनेक ज्ञान आपल्याला होतात. आणि त्याची माध्यमं काय आहे, तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय करण्याचं कार्य करतात. बरं का. ज्ञानेंद्रिय आहेत. मग याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होतं. मग आता ज्ञान आपल्याला हे पाहिजे का, मग आम्हाला होतंय ज्ञान, काय करण्याची गरज आहे. ठीक आहे. मग आता दुसरा एक शब्द त्याला लागून आलेला, ज्ञान हा सामान्य शब्द झाला. आता कसलं ज्ञान म्हणलं की तत्वज्ञान. मग तत्वज्ञान मध्ये आधी ज्ञान शब्द बाजूला काढूयात आणि तत्व शब्द घेऊयात. मग तत्व कशाला म्हणायचं, तर मी म्हणलं जे विद्यमान सतत राहतं, जे सुरुवातीलाही होतं, मध्यकाळीही आहे आणि अंतकाळीही असणार आहे, त्याचं नाव तत्व. तत्व म्हणजे त्रैकाला अबाधित सत्य, म्हणजे की तिन्ही कालामध्ये, भूतकाळामध्येही होतं, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही राहणार आहे, त्याचं नाव तत्व. तत्व म्हणजे ज्यावेळेस काहीच आकार नव्हता, शृंगारच कोणता नव्हता, त्यावेळेस त्यामध्ये सोनं होतच. परत गणपती केला, गणपती म्हणलो आपण त्याला गणपती, परंतु तो गणपती नाही राहिला, तर त्याच्यामध्ये सोनं होतच. गणपती झालता, सोनं निघून गेलं होतं, असं होतं का, नाही. सोन्यावरच का बोलावलं, चांदीचा म्हणा, फक्त तत्व समजून घ्या. बरोबर आहे. लय सोनं आवडतंय का असं काही नाही. तर सोनं म्हणजे एक तत्व या अर्थाने धरतोय आपण, कारण मौल्यवान आहे ना धातू तो. तर ते गणपती गेला, नाही ना आता गणपती येतो, गणपती आहे, मग ठीक आहे गणपती मानला, परंतु त्यात सोनं हे होतं का, होतच आहे. मग अगोदर गणपती नव्हता तयार झाला त्यावेळेस सोनं नव्हतं का, होतच. आता मग ठीक आहे, मग आपण उदाहरण घेतलं होतं, उंदीर आणि गणपती मोडीला घातला, भांडण झालं, तिथं सांगितलं तिने गणपती मोठा असतो, उंदीर त्याचं वाहन आहे, किंमत करायची तुम्हाला कळत नाही, असा वाद घातला होता. एका व्यक्तीने आपण उदाहरण घेतलं होतं, दृष्टांत घेतला होता. पण तिथून शेवटी काहीतरी झालं आणि ते विकलं. विकल्यानंतर त्या सोनाराने काय केलं, वितळवलं. त्याला काय गरज आहे, त्याच्यात गणपती पाहतच नाही, तो त्याच्यात सोनं पाहतो, तो त्याचं वजन पाहतो, त्याची किंमत पाहतो. आणि घेतलंय कशासाठी, पूजा करण्यासाठी घेतलंय का, नाही घेतलं, व्यवहारासाठी घेतलेलं आहे. म्हणून मग त्याने वितळवलं. वितळवल्यानंतर काय झालं, काय गेलं त्याच्यातून, काय निघून गेलं, गणपती आणि उंदीर. गणपती उंदीर गेला, सोनं गेलं का, नाही. आकार गेला. हो, आकारही गेला. म्हणजे आकार गेला म्हणजे हेच, म्हणजे नाशवान काय होतं, आपला आकार नाशवान आहे, आपलं तत्व नाशवान नाही. अशाच प्रकारचा मग गणपती मोडला, उंदीरही गेला, नाही आता म्हणा येईल, परंतु सोनं नाही असं म्हणता येईल का, नाही. बरं, सोनं कमी अधिक झालं का,
नाही. नाही. पाट असेल तर ते म्हणतात ते वेगळा भाग झाला. परंतु सोनं धातूला किंमतच का बरं आहे माहितीये का? तर सोनं गंज चढत नाही, संपत नाही. परत तन्यता, ताण घेण्याचा गुणधर्म त्याच्यातला आहे बरं का. आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट मध्येही सांगतो, ज्यांना त्या ताण आधी घेता येतो ते यशस्वी होतात. तर म्हणून लोखंड ताण जास्त घेऊ शकत नाही, कठीणता आहे परंतु ताण घेऊ शकत नाही. म्हणून कोणत्या विषयामध्ये, फिजिक्स मध्ये शिकवत असताना बहुतेक मी पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे की 1 ग्राम सोन्याचं, बरोबर आहे का काही चुकलं असेल, 1 ग्राम सोनं, 1च ग्राम सोन्याची 3 किलोमीटर काय 1 किलोमीटर म्हणले बरं का, आता ते समजून घ्या विषय, फक्त मला काय म्हणायचंय, तर तेवढी लांब तार होते म्हणे त्याची. बरोबर आहे का? कोणी आहे का सोन्याच्या संबंधी माहितीचं? नाही. नाही. ठीक आहे, पण समजून घ्या काय म्हणजे किती ताण घेऊ शकतो. 1 ग्राम सोन्याची एवढी लांब तार होऊ शकते, म्हणजे ते तुटत नाही, मुळाला सोडत नाही, म्हणजे एवढं चिकट आहे ते. त्यामुळं तेच व्यक्ती यशस्वी होतात, त्यांनाच काय मिळते? किंमत. किंमत व्यवहारामध्येही तसंच आहे. जे ताण घेऊ शकतात त्यांनाच प्रतिष्ठा मिळते, जे ताण घेऊ शकतात त्यांनाच पद प्राप्ती होते, जे ताण घेऊ शकतात ते काहीतरी कमवू शकतात. त्यामध्ये प्रतिष्ठा असू द्या, मान सन्मान असू द्या, ज्ञान असू द्या किंवा अर्थ असू द्या, काहीही कमवण्यासाठी त्याची मूल्य का बरं वाढतं? तर मूल्य यासाठी सोन्याचं. सोन्याला आपण व्यवहारामध्ये सुद्धा चांगल्या व्यक्तीला सोन्यासारखे माणसं, सोन्यासारखं का म्हणतो आपण माहितीये? तर सोन्यामध्ये ही गुणधर्म आहेत. त्याचा पत्राही अत्यंत पातळ होऊ शकतो, कित्येक पातळ केलं तरी ते तुटत नाही, तर ते वर्धनीयता. वर्धनीयता. हा, तन्यता, वर्धनीयता. हा, असं शिकवलंय. बरोबर आहे, तुम्ही शिक्षक आहेत बहुतेक. हा, सुवाहकता. सुवाहकता. आणखी? हा, तन्यता, वर्धनीयता, सुवाहकता, असं काहीतरी गुणधर्म आहेत. आणि म्हणून त्याला काय आहे? मूल्य प्राप्त झालेलं आहे, त्याला मौल्यवानपणा आलेला आहे. असं प्रकारचं झालेलं असल्यामुळे त्याला महत्व आहे. तर काय सांगायचं होतं आपल्याला? तत्व. विषय गेला दुसरीकडे. तर तत्व, मग तत्व हे तिथेही विद्यमान होतं. गणपती उंदीर तयार करण्या अगोदरही सोनं होतं. गणपती उंदीर झाला तरी त्यांच्यामध्ये तत्व बाजूला गेलंच नव्हतं. मग पुन्हा त्यांना वितळवलं तरी त्यातून सोनं गेलंच नव्हतं. पुन्हा परत म्हणले, काय झालं त्याच्यातून? मग किती शृंगार तयार केले, अनेक शृंगार केले. त्यातून पाटल्या झाल्या, त्यानंतर झुमका तयार केला, रिंग तयार झाली, लॉकेट तयार केलं, साखळी चेन तयार केली, हातामध्ये काय असतंय, कडं असतंय ते तयार झालं, अंगठ्या तयार झाल्या, अनेक 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 प्रकारचे शृंगार तयार झाले, भांडे बी तयार केले. असं असं झालं. मग काय झालं त्यामध्ये? मग पुन्हा आणखी सोनं गेलं का? आता नाही गेलं. सोनं कधी जातच नाही. तसं आकार स्थूल नाशिवंत म्हणतो, तत्वाला नाश होत नाही. या तत्व काय आहे? म्हणजे आपण म्हणतो की आम्ही, आता तुमचं जे वय असेल त्याप्रमाणे आपण 60 वर्ष आहेत, 50 वर्षाचे आहेत. 50 वर्षापूर्वी आपण नव्हतो, बरं का? म्हणजे 50 वर्षापूर्वी होतो म्हणाल कुणी, कुणाचं 55 वय असेल तर मी 5 वर्षात होतो म्हणतील. तसा अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे जे काही आपलं वय आहे तर त्यापेक्षा अगोदर जर पाहिलं तर आम्ही नव्हतो, आणि पुढे 50, 60, 70, 80 काय वय पुढे गेल्यानंतर तरी विद्यमान आपण असणार आहोत का? नाही. म्हणजे काय विद्यमान राहणार नाही? शरीर विद्यमान राहणार नाही. मग काय विद्यमान राहणार आहे? तत्व. मग ते तत्व काय आहे आता सांगा तुम्ही? आत्मा. आत्मा. आणखी? आणखी काय? जीवतत्व. जीवात्मा. जीवात्मा. आणखी काय? प्रकृती. म्हणता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, म्हणा तरी प्रकृती. हा, ठीक आहे, असो, प्रकृती. हा, आणखी? संस्कृती पण राहत नाही, बदलते खरं. म्हणजे आपण तत्वस्वरूपामध्ये आपल्याबद्दल बोलत आहोत आता आपण. स्वविषयी. स्व म्हणजे आकार नष्ट झाला. म्हणजे राम नावाचा व्यक्ती नव्हता अगोदर, 40 वर्षापूर्वी राम नव्हता, बरोबर आहे.
म्हणजे हा राम नव्हता, म्हणजे राम म्हणजे कुणाचं नाव असेल हो राम, पण जो आकार असलेला आहे, नाही नाही लहान होता, ठीक आहे काय म्हणू, 10 वर्षापूर्वी थोडा लहान होता, आणखी 10-20 वर्षापूर्वी आणखी लहान होता, 25 वर्षापूर्वी खूपच लहान होता, 30 वर्षापूर्वी आणखी लहान होता, असा नव्हतो मी, कसा तरी होतो, परंतु आणखी त्या खाली गेल्या व्यक्तीचे गुण, त्या नव्हतोच असं व्यक्तीचे म्हणताय. गुण, काय गुण गुण त्या त्याला व्यक्तीचे. शिकायचंय ती एका व्यक्ती ह्याच्यातलंच नाव, ठीक आहे. आत्मा, तत्व. आत्मा, तत्व, जीव, जीवात्मा, पुरुष, योगदर्शनानुसार पुरुष, गुण राहत नाही, गुण हे सुद्धा प्रकृतीचे आहेत, हेच आपल्याला अभ्यासायचंय बरं का. गरज काय आहे, नेमकं काय आहे, गुण कधीचे आहेत, गुण कुठून येतात, गुण हे म्हणजे शाश्वत आहेत का, हे सगळंच बघायचंय आपल्याला. आत्मा हे तत्व कसं आहे. परत पुन्हा नंतर शरीरच, कुणी म्हणतात की शरीर म्हणजेच आत्मा आहे, आत्मा नावाचा घटकच नाही, कुणी यालाच ब्रह्म म्हणतात, मग वेदांतामध्ये यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान म्हणतात, यालाच कुणी काय म्हणतात आत्मज्ञान म्हणतात, यालाच कुणी काय म्हणतात तत्वज्ञान म्हणतात, बरोबर आहे. तर ज्ञान कशाचं करायचंय, त्या तत्वाचं, कोण्या तत्वाचं, जे कधीच नष्ट होत नाही, किंवा अगोदरही होतं, आताही आहे, नंतरही राहणार आहे. तर ते आपल्याशी संबंधित विषय आहे ना हा तत्वज्ञान, मग हो आहे, तो आपल्यावर आला ना, आपल्या जवळचा विषय, कारण आपल्याला आपलीच ओळख नाही, आपल्याला आपलीच ओळख नाही, हे महत्वाचं आहे. तर मग ते ओळख होणे म्हणजेच तत्वज्ञान आहे. तर आपल्याला तत्व कळालं म्हणजे अगोदर होतं, आताही आहे, पुढे राहणार आहे, त्याच नाव तत्व. आणखी तत्व शब्दाचा अर्थ काय म्हणता येईल, सार. तत्व शब्दाचा अर्थ आणखी काय असेल, सार. सार म्हणजे अपाट अपाट, थोडक्यात सांगा बरं, एक सार सांगा आता तुमच्या एवढ्या व्याख्यानाचं, असं म्हणू शकतो आपण, एवढ्या बोलण्याचं सार काय आहे, तर मग तेच नाव तत्व. या अर्थाने आपल्याला तत्वज्ञान घ्यायचंय. तर हे तत्व झालं. मग ज्ञान शब्द आपण घेतला होता अगोदर. ज्ञान म्हणजे काय, जाणीव, माहिती, बोध, समज इत्यादी झालं. मग तो बोध कशाचा बोध, रूपाचा, रसाचा, गंधाचा, शब्दाचा, स्पर्शाचा, असा ज्ञान का नाही, म्हणून यासाठी काय शब्द केला, नुसतं ज्ञान नाही, तत्वाचं ज्ञान. तत्व अधिक ज्ञान हा सामासिक शब्द झाला. हा कोणता समास आहे, कोण सांगेल का, शिक्षक आहेत ते बघा, बीएड बीएड झालेले आहेत खूप, मराठी शिकवतात का कोणी, सामासिक शब्द आहे. भजे आणि बहुव्रीही समास. मिरची भजे, पोहे आणि कांदा पोहे, भाव समास. गाय, नीलगाय, कोण 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 आहे, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. अच्छा, बरं बरं बरं, सगळे जणांनीच विचार करा आणि आपापलं नोट करून ठेवा कोणता असेल ते. तर तत्व अधिक ज्ञान म्हणजे नुसतं ज्ञान झालं, त्याचं विशेष काय ज्ञान, तर तत्वज्ञान. मग काय म्हणता येईल, तत्वाचे ज्ञान. काय घालता येईल ते शब्द आपल्याला, तत्वाचे ज्ञान. तत्वाचे ज्ञान. ज्ञान आपल्याला कोणतं करून घ्यायचंय, तत्वाचे ज्ञान. म्हणजे अच्छा, म्हणजे ज्ञान नाही करायचं आपल्याला, आपल्याला तत्वाचं ज्ञान करायचं आहे, तत्वाचं ज्ञान. ठीक आहे. मग हे तत्व आपल्याला कळवून घ्यायचंय, त्याचं ज्ञान करून घ्यायचंय. आणखी परत शब्द प्रयोग कसा होता आपला, भारतीय. मग भारत शब्दाचा अर्थ केला होता. मग भारतीय कुणाला म्हणायचं, भा म्हणजे ज्ञान, जो ज्ञानामध्ये रत आहे त्याचं नाव भारत आहे. आणि भारतीय, मग त्याला भारतीय उपखंड म्हणतात, भारतवर्ष म्हणतात, भरतखंड म्हणतात, इत्यादी इत्यादी अर्थाने क्षेत्र, भौगोलिक स्थान आणि विस्तार हा भाग यालाही आपण काय म्हणतो, स्थान विस्ताराला आपण काय म्हणतो, भारतीय उपखंड किंवा भारत देश म्हणता येईल. ठीक आहे, बदल होत होत गेलेले आहेत, परंतु हा समग्र भारत भौगोलिक क्षेत्र असेल, परंतु आपल्याला भूगोलाशी संबंधित आहे का, नाही. तर या क्षेत्रामध्ये झालेले जे ज्ञानमीमांसा आहे, जे तात्विक चिंतन आहे, त्या तत्वचिंतनाला मानणारे जेवढे संप्रदाय आहेत, तर मी म्हणलं 5000पेक्षा अनेक जास्त संप्रदाय आहेत.
अधिक संप्रदाय आहेत. तर ते सर्व संप्रदाय कसले आहेत? भारतीय आहेत. भारतीय. भारतीय काय म्हणायचे त्याला? चिंतन परंपरा. त्यालाच काय म्हणायचं? भारतीय विचार परंपरा, भारतीय दर्शन परंपरा इत्यादी जो भाग आहे तर तो म्हणजे भारतीय. मग ते अमेरिकेत राहणारे असो, कॅनडामध्ये असो, जपानमध्ये असो ना चीनमध्ये असो, रशियामध्ये असो. आता ते भारतीय जवळचे म्हणाल तुम्ही, कारण बुद्ध संप्रदाय तिथे आहे. परंतु आपण जिथे नाही तेही समजू. मग तिथेही असणारा जो भारतीय विचारधारा आहे त्याचं नाव आहे भारतीय. मग भारतीय दर्शनांची किंवा भारतीय तत्वज्ञानाची, आता आपल्याला भारतीय तत्वज्ञान कळालं, भारतीय तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान. मग आता भारतीय तत्वज्ञान शिकायचं आहे का आपल्याला? अभ्यासायचं आहे का? त्याची मूलभूत दर्शन. भारतीय तत्वज्ञान नाही. भारतीय तत्वज्ञान म्हणलं तर आपल्याला सगळं काय व्हावं लागेल? MA फिलॉसॉफी, MA दर्शनशास्त्र करावं लागेल. याला योगशास्त्र म्हणता येणार नाही आपल्याला. मग कारण समग्र जर अध्ययन जर तत्वज्ञानाचंच असेल तर होणं शक्य नाही. एवढे 5000 संप्रदायाचा अभ्यास कसं चालेल? मग आपल्याला नाही करता येणार नाही. मग आपण सजीवांचे वर्गीकरण, माहितीये हा भाग झालेला आहे. सजीव किती संख्या आहेत जगामध्ये? चौऱ्याऐंशी कोटी लक्ष. असं म्हणले. हो ठीक आहे, असे आहे म्हणतात. आणि वैज्ञानिकही सांगतात 82 का काही जवळपास काहीतरी आलेलं आहे. एवढे लक्ष प्रकारचे सांगतोय मी, प्रकारचे. एवढे लक्ष जीव कोटी नाही, तर एवढ्या प्रकारचे, प्रकार म्हणायचे आपल्याला. काय बघायचे? जीवाचे प्रकार. मग प्रकार कसे पाडले जातात? मग 2 प्रकारेच पाडतात काही. एक आहे वनस्पती आणि प्राणी, बरोबर आहे. सजीवांचे वर्गीकरण असं करता येईल. त्यानंतर पुन्हा कसं करता येईल? नाही, फक्त सजीवांचं म्हणजे प्राण्याचं करा. प्राण्याचं वर्गीकरण करायला लागले काय म्हणतात मग? सस्तन प्राणी, अस्तन प्राणी. पुन्हा आणखी काय वर्गीकरण करतील? जलचर, उभयचर उभयचर इत्यादी, खेचर इत्यादी प्राणी असतील. असं वर्गीकरण नाही म्हणजे ह्याच्यावरनं नाही, सस्तन अस्तन वर्ण नाही. किंवा मग काय म्हणतील? अंड्याद्वारे जन्मणारे अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज, असं वर्गीकरण करतील कोणी. ठीक आहे, तसंही करून नाही भागणार. मग नाही वैज्ञानिक पद्धतीनं वर्गीकरण, शास्त्रीय पद्धतीनं वर्गीकरण म्हटलं तर कसं भाग आहे? मग त्याच्यामध्ये आणखी म्हणता येईल सरपटणारे प्राणी. पुन्हा कसं म्हणतील? चतुष्पाद प्राणी, 2 पायाचे प्राणी. परत पुन्हा म्हणतील पक्षी वेगळे, प्राणी वेगळे, जलचर वेगळे इत्यादी इत्यादी, असं काहीही करतील. ठीक आहे, असो, चला आपलं समजून घ्या विषय, आपल्याला तो नाही घ्यायचा. तर त्यानंतर पुन्हा काय वर्गीकरण करतील? मग त्याला आहेत बघा, इंग्लिशमध्ये नाव आहेत. आता मला पाठ नाही, MPSC करत होतं त्यावेळेस मला माहिती होते. त्यामध्ये कवच असणारे प्राणी, पुन्हा म्हणजे बरं शंखासारखं शिंपल्यात असणारे प्राणी, त्यांचं वर्गीकरण वेगळं आहे. गोगलगाय वगैरे असे शिंपल्यात असणारे वेगळेच आहेत. माशांचा प्रकार वेगळाच आहे. माशामध्ये आणखी प्रकार आहे. सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये वेगळाच आहे. मनक्यानुसार काहीतरी प्रकार आहे. 8वी 9वी 10वीला हे आहे भाग, विद्यार्थ्यांना हे शिकवलं जातं. म्हणजे काय? लाखो जीवाचे जे प्रकार आहेत, मग त्यांना लाख प्रकार म्हणायचं, लाख अभ्यास करायचा का? नाही. मग अभ्यास करण्यासाठी काय करावं लागतं? वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरण करत असताना मग वर्गीकरण कसं असलं पाहिजे? शास्त्रीय असलं पाहिजे. शास्त्रीय म्हणजे कसं असलं पाहिजे? तथ्यानुसारी असलं पाहिजे. तर मग ते तत्वनिष्ठ असलं पाहिजे. मग त्यानुसार मग सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग एक सस्तन प्राणी घेतले तर सस्तन प्राणी, माकड त्यात येतं, मनुष्य त्यातच येतं, म्हैस येते, गाय येते, घोडा येतो इत्यादी इत्यादी घातलं त्यामध्ये. परत सरपटणाऱ्यामध्ये काय घेतलं? गोगलगाय घेतलं, साप घेतलं, आणखी असं घेतलं. परत पुन्हा पक्षी एका ह्याच्यामध्ये आपण कुणाला घातलं? कबूतर, पोपट इत्यादी इत्यादी घातलं. अशा प्रकारे केलं आपण. मग असंच आता समग्र दर्शन कसलं? भारतीय दर्शन. भारतीय दर्शन एवढं व्यापक आहे, एवढं मोठं आहे, कारण भारतभूमीमध्ये पंडित लोकांचा जास्त भरणा आहे. पंडित म्हणजे बुद्धिवान बरं का, पंडानाम बुद्धी. ज्यांची पंडानाम बुद्धी विकसित झाली आहे त्यांचं नाव आहे पंडित, बरं का. ज्यांची बुद्धी विकसित झालेली आहे
त्याच नाव पंडित असतं. पंडा म्हणजे बुद्धी. तर पंडित असा शब्द असतो, तिकडे नाही जायचं व्याकरणाकडे आपल्याला. तर असा पंडिताची म्हणजे इथं विद्वानांची भूमी असल्या कारणाने हे पण मी अगोदर सांगितलं की भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि मोठं संविधान आहे. कारण काय आहे तर कायदे मंडळामध्ये किंवा संविधान सभेमध्ये सगळ्यात जास्त कायदे तज्ञाचा विद्वानांचा भरणा होता. त्यामुळे संविधान हे विस्तृत झालेलं आहे असं म्हटलं. तर मग भारतामध्ये ह्या जमिनीमध्येच काय आहे तर तत्वचिंतनाची परंपरा राहिलेली आहे. आणि या तत्वचिंतनामुळे अनेक पंथ झालेले आहेत. दररोज एक नवीन नवीन तत्वज्ञ उभा राहतो, नवीन पंथ करतो आणि तेही जगाच्या उपयोगाला येतं, त्या काळानुसार उपयोगी असतं. आणि यातून भारतीय तत्वचिंतनाची परंपरा खूप 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 मोठी झाली. मग त्यांना जर आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा आहे तर कसं करावं लागेल? मग सगळं विस्तृतपणे अभ्यास चालेल का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? त्यांचं वर्गीकरण करावं लागेल. मग वर्गीकरण करत असताना काही कोणत्या घटकाला घ्यावं लागेल? मोजक्याच घटकांचा अभ्यास करावा लागेल. मोजक्याच घटकांचा अभ्यास करावा लागेल. तर ते मोजके घटक काय आहेत तर त्याचं नाव आहे मूलभूत. मग त्यालाच काय म्हटलेलं आहे? तत्वज्ञान. भारतीय तत्वज्ञानाचे काय मूलभूत. मूलभूत म्हणजे वरवरचे अनावश्यक घटक नाही, ज्यांचा बेस आहे, पाया आहे, जे मुख्य आहे, किंवा आणखी काय म्हणता येईल आधारभूत तत्वे. भारतीय दर्शनाची कसली तत्वे? आधारभूत तत्वे. म्हणजे याच तत्वाच्या आधाराने, याच घटकाच्या आधाराने सर्व इमारत उभी आहे तत्वज्ञानाची. असे मूलभूत घटक अभ्यासायचे आहेत. म्हणजे काही घटक अभ्यासनामध्ये आपल्याला समग्र संप्रदायाचं स्वरूप थोडक्यात समजून घेता येईल. ठीक आहे. मूलभूत. मग मूलभूत काय करायचे? घटक किंवा तत्वे. तिथं तत्व शब्दाचा अर्थ भिन्न आहे, इथं तत्व शब्दाचा अर्थ काय आहे? घटक. घटक. म्हणजे भारतीय दर्शनाची मूलभूत तत्वे म्हणजे तत्वज्ञानाची तत्वे. बरं का? तत्वज्ञानाचीच तत्वे म्हणजे पण मूलभूत तत्वे म्हणजे मुख्य घटक अभ्यासायचे आहेत. म्हणजे या मुख्य घटकातून आपल्याला समग्र तत्वज्ञान, समग्र भारतीय चिंतन, समग्र भारतीय दर्शन, समग्र भारतीय विचारधारा आपल्याला समजून घेता येईल. यासाठी आपल्याला हा पेपर ठेवलेला आहे. ठीक आहे. तर याच्या पुढे जाण्यापूर्वी आता एक शब्द सांगतो. भारतीय तत्वज्ञान आपल्या योगशास्त्रात का घेतलेलं आहे? तर त्यासाठी सांगतो की योगदर्शन काय आहे. त्याचं उत्तर म्हणजे काय? योगदर्शन काय आहे? योगसूत्र काय आहे? तत्वज्ञान आहे. हा. योगदर्शनामध्ये आसनं कोणकोणते सांगितली? कोण सांगेल? आसनांची नावे सांगा योगदर्शनातील. पतंजलींनी सांगितली. बरं, पतंजलीमध्ये फक्त आसनाची व्याख्या सांगितली आहे, आसनं नाहीच सांगितलेली. असं थोडंच आहे, काय पण सांगता तुम्ही. दुसरं कोणीतरी सांगा. हा, खोट आहे. आसनाचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. हा, ते पण खोट आहे. प्रकारच आहे. कोणकोणते नाव सांगा आसनाचे? नाव आहेत का? आसन नाही सांगितले सर. नाही. व्याख्या आणि परिणाम सांगितलेले. ठीक आहे. थांबा. तुम्ही पण थांबा. हा, म्यूट करा आता तुम्ही. तुमचंही चुकलं. हा, तुमचंही चुकलं. हा, दुसरं कोण सांगेल? ध्यानात्मक आसन असे आसनाचे प्रकार सांगितलेत ना सर? सांगितलेत ना प्रकार. काय काय नाव आहे? पद्मासन आहे ना ध्यानात्मक? सांगितलंय ना? हो. पद्मासन आहे. सुखासन. सुखासन पण आहे. वृश्चिकासन. हे नाही. वृश्चिकासन ध्यानात्मक नाही ते. हाय हो. वृक्षासन वगैरे आहेत आसनं, असे सगळे सांगितलेत. कोणकोणते आसनं कुणाला आहे का अभ्यास? आसनं कोणकोणती पतंजलीने सांगितलेली? 4 प्रकार सांगितले ते. मला एकच आठवते सध्या फक्त ध्यानात्मकचा. असं मंडूकासन, शशांकासन. हा, कोण आहे? हा, सांगा. बरोबर आहे. हा, पद्मासन, सुखासन, वज्रासन हे आहेत ना. बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. बरोबर आहे. हा, जाऊ द्या, विषय गेला दुसरीकडे. सांगायचं काय होतं, खूप जणांना नाही माहिती. पतंजली म्हणजे रामदेव बाबांचे पतंजली योग समितीचे. त्यांना वाटतं की रामदेव बाबा जे सांगतात असं ते पतंजलीचे आहेत. तर पतंजली सरांचं बरोबर आहे बरं का. मी उगा मुद्दा म्हणलं बरं, कारण तुम्ही लगेच सांगितलं पुढचे काही चुकणारच नाही तसं.
निघणारच नाही. म्हणून मी म्हणलं तुमचं चुकलं म्हणलं. सुरुवातीला सांगितले काय करावं. आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी, चांगली चिंतनीय व्यक्तिमत्व आहेत आपल्या वर्गामध्ये, त्यामुळं असं काही एवढं अवघड जाणार नाही. म्हणजे भारतीय योगदर्शन जे आहे यामध्ये आसनाचं फक्त व्याख्या सांगितली आहे, हे बरोबर आहे. बरं, चुकलं म्हणल्याबाबत क्षमा असावी, तात्पुरतं म्हणलं होतं मी. तर फक्त व्याख्या सांगितली आहे. मग ते ध्यानात्मक सुद्धा म्हणलेलं नाही, परंतु त्या व्याख्येवरनं अर्थ निघतो की ध्यानात्मक आसन. त्यानंतर पुन्हा काय केलं, वर्गीकरण केलेलं आहे. कशाचं वर्गीकरण केलेलं आहे? 4 प्रकारामध्ये प्राणायामाचं वर्गीकरण केलेलं आहे. बरं का, आसनांचं 4 प्रकारातही वर्गीकरण केलेलं नाही. मी मुद्दाम चुकवण्यासाठी तसं बोललो, तुम्ही तसं बोलावं म्हणून. म्हणजे योग दर्शन हा निव्वळ काय आहे? तत्वज्ञान सांगितलं आहे, तत्वबोध करण्यासाठी आहे. मग ते करण्यासाठी म्हणजे काय आहे? योग कुठून सुरू होतो? चित्तवृत्ती निरोध. योग चित्तवृत्ती निरोध. योग हा चित्तवृत्तीच्या निरोधासाठीच आहे. मग चित्तवृत्ती निरोधाचं पहिलं साधन काय सांगितलं? अभ्यास वैराग्य. मग त्याद्वारे चित्तवृत्तीचा निरोध कसा होतो? मग पुढे काय सांगितलं? संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, वैराग्याचे प्रकार सांगितले, विधेयोगी सांगितले, प्रकृतिलीन योगी सांगितले. पुन्हा तरी भागलं नाही. त्यानंतर तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग सांगितला. उत्तम साधकाला अभ्यास आणि वैराग्य सांगितलं. मध्यम साधकासाठी क्रियायोग सांगितला आणि कनिष्ठ साधकासाठी अष्टांग योग सांगितलेला आहे. अष्टांग योग सांगितलेला आहे. मग तिथे हे सांगितलंय, हे हेतू सांगितला आहे इत्यादी. म्हणजे तात्विक विवेचनच आहे यामध्ये. म्हणून हे दर्शनशास्त्र आहे. पातंजल योगसूत्र हे काय आहे? दर्शनशास्त्र. मग आपण काय? भारतीय दर्शनाची मूलभूत तत्वे. दर्शन शब्दाचा अर्थ काय आहे? तत्वज्ञान. तर मग हे योग दर्शन हे काय आहे? तत्वज्ञान. तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. त्यामुळे मग आपल्याला पतंजली योगसूत्र काढून योग पूर्ण होईल का? नाही. पतंजलीला काढल्यावर काय राहिलं योगामध्ये? मग नाही, आसन प्राणायाम, झुंबा आहे, एरोबिक्स आहे, म्हैसूर योगा आहे, आणखी कसला योगा काही तर कोणतं आज म्हणलं होतं मला, पॉवर योगा, पुन्हा बियर योगा, असे ते बकळ योग आलेले आहेत. तुम्हाला जास्त माहित असतील आणखी. मग असले योग आलेले आहेत. मग हे राहील मग तिथं. मग योगच निघून जाईल आणि भोगालाच काय म्हणलं जाईल? योग म्हणलं जाईल. कसरतीलाच निव्वळ काय म्हणलं जाईल? योग म्हणलं जाईल. लय अंग वागतोय म्हणजे तो योगी, जास्ती आणखी वागलं तर महायोगी म्हणलं जाईल. आणि निव्वळ काय येईल? ते देहात्मवादी येईल. म्हणजे देह म्हणजेच सर्वस्व आहे. अशांना तत्वज्ञान कसं कळेल? त्यामुळं योगसूत्र आवश्यक घटक आहे. आणि योगसूत्र समजून घेण्यासाठी म्हणजे आपण आपल्या घराचा नकाशा काढत असताना, आपल्या घराची माहिती सांगत असताना पूर्वेकडे काय आहे, पश्चिमेकडे काय आहे, दक्षिणेकडे काय आहे, उत्तरेकडे काय आहे, स्थान विस्तार इत्यादी आपण जसं सांगतो तसं आपल्याला योग दर्शन समजून घेण्यासाठी, योग दर्शनाची तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला समग्र तत्वज्ञान अध्ययन करावं लागेल. मग समग्र तत्वज्ञान अध्ययन करायचं झालं तर तिथंच वेळ जाईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समग्र भारतीय तत्वज्ञानाचं काय करावं लागेल? मूलभूत घटकच अभ्यास करावा लागेल. आणि मग त्यासोबत आपल्याला योग दर्शनाचे सुद्धा मूलभूत घटक इथेही आहेत. आणि पुढच्या सत्रापासून योग दर्शनाची तत्वे समग्र आहेत. आपल्याला योग दर्शनाचं तत्वज्ञान आपल्याला कसं असेल? समग्र, संपूर्ण योग तत्वज्ञान अभ्यासायचं आहे. मग ते अभ्यासत असताना आपल्याला बाकीच्या दर्शनाचे थोडक्यामध्ये माहिती घ्यायची आहे. म्हणून भारतीय तत्वज्ञान हा पेपर MA योगशास्त्र मध्ये घातलेला आहे. म्हणजे योगशास्त्र हे तत्वज्ञानाला सोडून नाही, ते एक भारतीय तत्वज्ञानाचा एक पार्ट आहे, एक भाग आहे. आणि तो अत्यंत आवश्यक भाग आहे. मग आपल्याला ते अध्ययन करावंच लागेल. ज्यांना नको वाटत असेल त्यांनाही अभ्यास करावाच लागेल. ज्यांना हवं वाटत असेल त्यांना सुद्धा करावाच लागत असेल. जरी करावा वाटत नसला तरी लिहावा तरी लागेलच. शेवटी अभ्यास करावा नाही वाटला तरी लिहावं तरी लागेलच. त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. म्हणून हसत खेळत सांगतो आहे, कारण जड जाऊ नये म्हणून. ठीक आहे. तर भारतीय तत्वज्ञानाची
मूलभूत घटक कळाले आपल्याला. आता आता ठीक आहे, इथपर्यंतचा विषय अर्थ कळाला. आता ठीक आहे, आता भारतीय तत्वज्ञानाचे मूळ स्त्रोत काय आहेत हे पाहायचंय. स्त्रोत म्हणजे मार्ग. उगमस्थान. मार्ग, जिथून निघतं स्थान, उगमस्थान. आणखी काय म्हणता येईल त्याला? उगमस्थान. कुठून निघाले हे उगमस्थान काय आहे हे. तर ते काय असेल, हे झालं होतं आपलं वेद. वेद. मग भारतीय तत्वज्ञानाचं मूल, भारतीय ज्ञानाचं म्हणूयात, भारतीय तत्वज्ञानाचं म्हणण्या अगोदर काय म्हणूयात आपण, भारतीय ज्ञानाचं. ज्ञानाचा मूलभूत स्त्रोत. बरं का, तत्वज्ञान आपण सोडा. वेद हा सर्व ज्ञानाचा स्त्रोत आहे. वेद शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान. ज्ञान आहे. मग कसलं ज्ञान असेल? धर्माचं ज्ञान असेल. मग अर्थाचं असेल का? हो, अर्थशास्त्राचंही ज्ञान असेल. अर्थशास्त्राचं ज्ञान आहे म्हणून नुसतं. कामशास्त्राचं आहे का? हो, कामशास्त्राचं सुद्धा ज्ञान आहे. मग धर्म अर्थ काम सगळ्या व्यवहारच घातलाय बाबा. याला कसं तत्वज्ञान म्हणावं, याला कसं आध्यात्मिक म्हणावं? आहे ना, अंतिम तत्वाचं सुद्धा ज्ञान. चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. मग या मोक्ष तत्वाचं सुद्धा ज्ञान दिलेलं आहे. कशामध्ये? वेदामध्ये आलेलं आहे. म्हणजे धर्मप्राप्तीचं साधन आहे, अर्थप्राप्तीचं साधन आहे, कामप्राप्तीचं साधन आणि मोक्ष प्राप्तीचं साधन सुद्धा जर पाहिजे असेल तर त्याचा एकमेव स्त्रोत काय आहे तर वेद आहे. वेद शब्दाचाच अर्थ काय आहे? ज्ञान. ठीक आहे. मग या वेदाला आणखी एक म्हणतात पौरुषय अपौरुषय. मी घेतला नव्हता अगोदर विषय, पण एकदा घेतोच. तर पौरुषय म्हणजे मानव निर्मित आणि एक अपौरुषय म्हणजे मानव निर्मित नसलेले. याबाबत विवाद खूप झालेला आहे, खूप जणांचा झालेला आहे. असं कुठं होऊ शकतं का? मानवाच्या कृतीशिवाय आपोआप असं होऊ शकतच नाही म्हणतात. बरोबर आहे. मग वेद म्हणजे काय आहे? ज्ञान. तर मग ज्ञान हे मानव निर्मित आहे का हो? नाही. नाही. तंत्रज्ञान हे मानव निर्मित आहे, ज्ञान नाही. बरं का? प्रकाश मानवाने तयार केला का हो? नाही. बरं ठीक आहे. फिजिक्स मध्ये जे काय काही गोष्टी येतात सगळ्या त्या मानव निर्मित आहेत का? त्याचं फक्त ज्ञान आहे. निसर्गदत्त गोष्टीचं ज्ञान मिळवलं आणि त्याला नाव दिलं विज्ञान. त्या प्रकृतीच्या तत्वाचं वैज्ञानिक पद्धतीने घेतलेलं ज्ञान, शास्त्रीय पद्धतीने, त्याचं नाव विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाचा व्यवहारामध्ये केलेला उपयोग म्हणजेच तंत्रज्ञान आहे. मग त्यामुळं ज्ञान हे मानव निर्मित असतं का? नाही. उदाहरणार्थ मी सांगतो. आता मी बोलतोय ध्वनी, अक्षर. मी काय बोलतोय? अक्षर बोलतोय. अक्षर त्याला काय म्हणायचं? वर्ण. ध्वनी म्हणायचं, अक्षर नाही बरं का. लिहिलेलं अक्षर म्हणलं पाहिजे. आता तात्पुरतं अक्षर म्हणलं. मी काय बोलतोय? मग हे काय आहे? मानव निर्मित मी बोलतोय, मी ध्वनी निर्माण करतोय. बोलतोय म्हणजे काय? त, थ, द, ध, क, ख, ग, ग हे वर्णमाला आहे. बरोबर आहे का? मग हे वर्ण काय आपण जर अक्षराने कागदावर लिहिले तर त्याला काय म्हणलं जाईल? अक्षर. काय ते? अक्षर. आणि अ काढल्यानंतर काय होईल? क्षर. क्षर म्हणजे संपणारे, विरणारे, नाश पावणारे. नाश पावणारे. मग ध्वनीय जे आहेत, आता मी बोललेल्या ध्वनी ह्या आकाशात विरघळून जातात, विरतात, संपतात. परंतु कागदावर लिहिल्यानंतर काय राहील? तेच वाक्य राहील. त्याला अक्षर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? अक्षर. बोललेलं असं वाया जाऊ नये म्हणून अक्षरबद्ध केलं. अक्षर म्हणजे काय आहे? अक्षर म्हणजे काय? मराठी व्याकरण पण शिकवायला पाहिजे. काय करावं? शिकवा वाटतंय पण शाळेला शिकवायला मिळालं नाही. होत नाही ते. त्याचा नाश होत नाही ते. अक्षर नाही, पण अक्षर आहेत काय आणखी? कशाचे अक्षर असतात? ध्वनींना शब्दरूप ध्वनी. वा वा वा. ध्वनींचं. ध्वनींना, ध्वनींचे कसले चिन्ह आहेत ते? संकेत किंवा ध्वनींना अक्षरबद्ध, लिपिबद्ध करण्यासाठीचे चिन्ह म्हणजे अक्षर आहेत. अक्षर काय आहेत? ध्वनींचे चिन्ह
अक्षर काय आहेत? लय डीप मध्ये सांगायला लागलो मी, अवघड पण असं बोलू का? ठीक आहे का विषय कट करू? नाही, ठीक आहे, ठीक नाही नाही आहे. ठीक आहे ना? अक्षर बरोबर ध्वनीचं म्हटलं. स्थूल रूप. वर्णमाला जी आहे म्हणजे काय आहे? वर्णमाला म्हणजे काय आहे? ध्वनींचे ध्वनींची चित्र. चिन्ह स्थूल आहेत. रूप. ध्वनींचे चिन्ह आहेत, ते चिन्ह आहेत बरं का, ध्वनी नाहीत त्या. ध्वनी आणि अक्षरामध्ये फरक आहे. ध्वनी आणि अक्षरामध्ये फरक असतो. मग मग ध्वनी कशा आहेत? मानवनिर्मित आहेत का? नाही. 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 प्राकृतिक आहेत. उदाहरणार्थ घ्या, वारं सुटलं. कसलं वारं सुटलं? वाऱ्याचा आवाज कसा येतो? आवाज कसा येतो? आवाज काढून दाखवा. ध्वनी निर्माण होतो का वाऱ्यातून? असा आवाज येतो. परत पुन्हा नंतर पालापाचोळा, असं वाळलेला पालापाचोळा, वाळलेला त्याच्या मार्गात पालापाचोळा, जे येईल त्याच्यानुसार आवाज येतो. त्याच्या मार्गात साप चालला त्या वाळलेल्या पाचोळ्यावर, काय झाला? आवाज कसा येतो? सळ 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 सळ. स आणि ळ उच्चार झाला का नाही? ध्वनी तयार झाला. ध्वनी आहे, चिन्ह नाही. अक्षरात नाही घ्यायचं. आता अक्षरात नाही आलं, ते ध्वनी झालं. आता परत घ्या, पुन्हा पाणी वाजायला लागलं, धबधब्यानं वाहत चाललं. त्याला काय म्हणजे, कसं वाहतं पाणी? खळखळ. खळखळ. मी वीज कशी करते हो? कडाडली. कडकड. कडकडाट. कडकडाट होतो. आवाज कडकड आवाज आला का नाही? हो. परत मिरच्या टाकून बघा बरं, आगीमध्ये, जाळामध्ये तड 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 तड. तड 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 यायला. परत पुन्हा नंतर हे करा बरं, तव्याला किंवा वस्तूला घासा बरं. कर कर कर. खर 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 खर. मग हे काय आहेत? ध्वनी आहेत बरं का. ह्या ध्वनी आहेत. आणि त्या ध्वनी सांगायच्या कसं? मग ह्या ध्वनी आपण अ ब क ड क ख ग घ असा आपण उच्चारस्थानानुसार ध्वनी निर्माण केल्या. पण ह्या ध्वनींना लिपिबद्ध किंवा चिन्हांकित करण्यासाठी, म्हणजे याचं चिन्ह असं. मग पहा, आता इथं प कसं आहे? प मराठीतलं म्हणजे देवनागरी बरं का. भाषा आणि लिपी भिन्न आहे बरं का. मराठीची जी लिपी वापरतो ती मराठी लिपी नाही म्हणायचं त्याला. मराठी भाषा वेगळी आहे आणि लिपी वेगळी असते. देवनागरी. देवनागरी आहे, त्याला असं नाव बाळबोध लिपी आहे. आणखी एक लिपी असते, एक आहे महाराष्ट्रामध्ये अगोदर वापरली जात होती, त्याला नाव मोडी लिपी. मोडी लिपी. मोडी लिपी. मग मोडी भाषा नाही, मोडी भाषा नाही, फक्त लिपी आहे. तशाच प्रकार म्हणजे मग हेच प फ ब भ इंग्लिशमध्ये आहे का? आहे, परंतु ते लिहिण्याचं अक्षर भिन्न असेल म्हणजे चिन्ह भिन्न आहे. पण ध्वनी आहे का? हो. म्हणजे भाषा म्हणजे अक्षर म्हणजे काय? तर ध्वनींचे चिन्ह आहेत. तर ध्वनी हा निसर्गदत्त आहेत, परंतु त्या आपण कशा व्यवस्थित संयमाने व्यवस्थितरित्या ध्वनींच्या स्थानांचा उपयोग करून आपण उच्चार काढतो आणि त्याद्वारे ध्वनी निर्मित होते. ध्वनीतून वर्ण, वर्णापासून काय बनतं? वर्णापासून शब्द, अक्षर एक एक, एका अक्षराचं परत पद बनतं किंवा शब्द बनतं, शब्दापासून वाक्य बनतं, वाक्य अनेक मिळून निबंध बनतो, अनेक निबंध बनवून अनेक लेख बनवून पुस्तक बनतं. अशा प्रकारचा हा प्रवास असतो. तर काय सांगायचं होतं मला? वेद, बाहेर नाही गेलो, वेद. तर वेद कसा आहे? मग ज्ञान हे कसं आहे? अपौरुषय आहे, बरोबर आहे. तसं वेद हे अपौरुषयच आहे. आणि लिहिल्याला वेद म्हणलं की काय? त्या पौरुषयच आहे. लेखन कार्य कसलं आहे? पौरुषय आहे. चला असू द्या, त्या विषयाकडे नाही जायचं. कधी तर कुणाला वाटलं तर आपण त्यावर विस्तृत चर्चा नंतर करू, किंवा त्या संबंधी काही पुस्तकं पाहिजे असतील तर मी तुम्हाला पुस्तक सांगेल याबाबत. जर तुम्हाला वेदाबद्दलच अध्ययन करायचं आहे, वेद काय आहेत त्याच्याबद्दल समग्र अध्ययन करायचं असेल तर तुम्ही मध्ये करू शकता. मला विचारा तुम्ही याबाबत कुठं पुस्तक मिळेल, कोणतं पुस्तक. म्हणजे आपल्या इथं आहे सगळं, मी तुम्हाला देईल, परंतु इथे तेवढं डीप मध्ये न जाता आपण वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे समग्र ज्ञान. मग हे समग्र ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे का? समग्र घ्यायचं नाही. आपल्याला समग्र ज्ञान घेऊन काय करायचंय? आपल्याला योगा एम ए करायचंय. योगा एम ए तिकडच बाजूला राहील आणि फिलॉसॉफीच वाढत जाईल. आपल्याला ते नाही करायचं, म्हणून आपण इथे थांबणार आहोत. काय?
भारतीय तत्वज्ञानाचे मूलभूत स्त्रोत, त्यामध्ये वेद आहे. वेदापासूनच सर्व तत्वज्ञानाचं उगमस्थान आहे. सर्व तत्वज्ञानाचं उगमस्थान वेदच आहे. तर आता मग वेदामध्ये 4 वेद आहेत, तर वेद कशाला म्हणायचं? थांबायचं का घ्यायचं अर्धा तास? घ्या सर. कमी व्हायलेत विद्यार्थी हो. थांबा सर. थांबाव का? कोण म्हणतो थांबूया थांबाव? सर, थांबूया सर. थांबूया, उगाच जड चाललंय. इथपर्यंत पीपीटी आपण आणलेली वेद पासून संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद इथं घेऊयात. त्यानंतर वेदांगी याबाबत थोडं 2 मिनिटं सांगायचं. परत वेद आणि वेदांत काय आहे हे अभ्यासायचं आहे. त्यात वेदांत कशाला म्हणायचं ते उपनिषद पाहायचे आहेत. त्यानंतर षडदर्शने पाहिजेत आस्तिक. त्यानंतर हे षडदर्शन कोणकोणती आहेत त्यांची युगल दर्शना स्वरूपामध्ये पाहिजे आहे. त्यानंतर नास्तिक दर्शने कोणकोणती आहेत, त्या नास्तिक दर्शन का म्हणलं गेलं, त्यांचे प्रकार कोणकोणते त्यांचे नावं पाहायचे आहेत. त्यानंतर भगवद्गीता पाहायची आहे. आणि त्यानंतर काय पाहायचंय? प्रस्थानत्रयी पाहिजे. हे काय आहे? हे प्रस्थानत्रयी पाहिल्यानंतर हे प्रस्थानत्रयी म्हणजे काय आहे हे पाहायचं. त्यानंतर भारतीय दर्शनातील विचार म्हणजे मीमांसा शब्दाचा अर्थ विचार कोणकोणते आलेले आहेत तर ते पाहायचे आपल्याला. तत्वमीमांसा काय आहे, प्रमाण मीमांसा कशाला म्हणायचं आणि आचार मीमांसा काय आहे हे पाहणार आहोत. त्यानंतर पुन्हा दर्शनातील चिंतनीय घटक वैशिष्ट्य कोणकोणते आहेत तर हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय हे काय हे पाहायचं आहे. इथपर्यंत आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण हे पाहणार आहोत. तर आपण इथे आता ठीक आहे.